मिल्क केक तर तुम्ही खूप वेळा बनवला असेल आणि खाल्लं असेल, पण काय कधी तुम्ही दुधाचा वापर न करता मिल्क केक बनवला आहे का? जर नाही बनवलात तर आज आपण गव्हाच्या पिठाने टेस्टी आणि सॉफ्ट असा मिल्क केक बनवणार आहोत, जो अगदी एकदम मस्त असा दाणेदार असेल आणि खायलाही चवदार असेल. चला तर मग आपण वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. कोणाला खरंही वाटणार नाही की ही मिठाई तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवली आहे. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ कढईमध्ये घेतलेलं आहे आणि स्लो गॅसवर आपण हे पीठ कलर चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. जितकं चांगलं तुम्ही भाजणार मिठाई तेवढीच आपली चवदार बनणार आहे. पिठाचा कलर चेंज झालेला आहे. आता ह्याच्यात आपण अर्धा कप घालायचा आहे रवा. बारीक असू दे किंवा जाड असू दे, कुठलाही रवा चालेल. आता हे दोन्ही पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत चांगला ब्राऊन कलर येत नाही आहे. आता पीठ आणि रवा चांगला भाजून गेलेला आहे. आता ह्याच्यात आपण अर्धा कप घालायचं आहे तूप. तुम्ही ह्याला डालडा किंवा तेलातही बनवू शकता, पण तुपाने जी फ्लेवर येते ती फ्लेवर डालडा किंवा तूप नाही देणार, म्हणून आपण शक्यतो तुपातच बनवायचं आहे. आता तूप, रवा, हे पीठ हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. कलरही चेंज झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता परत इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि त्याच कढईत मी आता 1 कप साखर घालत आहे. आपल्याला ह्याच्यात पाणी बिलकुल नाही घालायचं आहे. आता फक्त आपल्याला गॅस स्लो करून हे असंच आपल्याला वितळून घ्यायचं आहे. गॅस स्लोच ठेवायचा आहे, कारण आपल्याला जास्त डार्क नाही करायचं आहे. हे बघा, साखर अशी दाणेदार झाली आहे आणि आता हळूहळू वितळायला लागलेली आहे. साखर आपली चांगली वितळायला लागली आहे. आता ह्याच्यात आपण घालूया 1 कप पाणी घालूया. आणि जेव्हा पाणी घातलं का साखर आपली एकदम घट्ट होऊन जाईल, पण जेव्हा आपण गॅसवर असंच गरम करत राहू तर ती आपोआप वितळून जाईल. साखर चांगली वितळलेली आहे. आपल्याला तार वगैरे काही चेक नाही करायचे आहे. आपण जे गव्हाचं मिश्रण बनवलेलं आहे ते सर्व आपण ह्याच्यात ओतायचं आहे आणि स्लो गॅसवर हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, किती छान असं टेक्स्चर यायला लागलेलं आहे. खूपच टेस्टी आणि छान अशी आपली मिठाई तयार होणार आहे. आता आपण ह्याच्यात घालूया 1/3 कप मिल्क पावडर. मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. आणि आता आपल्याला मिल्क पावडर आणि हे सर्व एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आता आपली मिठाई सेट व्हायला तयार आहे. इथे मी ह्या मिठाईला केक टिनमध्ये घेत आहे. जशी जशी आपली मिठाई थंड होईल तसं तसं ह्याची टेक्स्चर अजून वेगळी वाटेल आणि दिसायलाही छान लागेल ही मिठाई. आता ही चांगली सेट झालेली आहे. आपल्याला ह्याला चांगलं कट करायची आहे. तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता ह्याला. आपली मस्त अशी टेस्टी, सुंदर, रसरशीत अशी मिठाई तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा, मस्त असे मी केकसारखे पीस करून घेतलेले आहे ह्याचे. ही मिठाई खाऊन कोणाला यकीनच होणार नाही की तुम्ही ही मिठाई गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. आपल्या घरगुती साहित्यातून स्वस्त आणि टेस्टी अशी आपली मिठाई तयार झालेली आहे. छान असे वड्या पडतात ह्याच्या. तुम्हाला मी एक पीस दाखवते. बघा, अशी एकदम मस्त रसरशीत आणि सुंदर आपली मिठाई तयार झाली आहे.